श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या शिवस्वामी या भक्ती चॅनलवर. तर आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. 2024मध्ये भोगी 13 जानेवारी 2026 या दिवशी आली आहे. तर या दिवशी सगळ्यात महत्त्वाचा उपाय म्हणजे या दिवशी सकाळी आपल्याला लवकर उठून स्नान करायचं आहे आणि स्नान करताना तीळ व उटणे लावून स्नान करायचे आहे. यामुळे त्वचा निरोगी राहते. तर भोगी म्हणजे काय? भोगी म्हणजे आनंद आणि उपभोगाचा सण, जो मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी आपण सगळेजण साजरा करत असतो. या दिवशी जुन्या गोष्टींचा त्याग करून नवीन गोष्टींची सुरुवात केली जाते. इंद्रदेवाची पूजा होते आणि शेकोटी पेटवून नवीन पिकांच्या समृद्धीची प्रार्थना देखील केली जाते. तसेच भोगीची भाजी हा खास पदार्थ बनवला जातो. तर या सणाचं महत्त्व काय? तर जुन्या आणि नको असलेल्या वस्तू, वाईट सवयी टाकून नवीन सुरुवात करण्याचा हा दिवस आहे. या दिवशी इंद्रदेवाची पूजा केली जाते, जो पाऊस आणि समृद्धीचा देव मानला जातो. भोगी या शब्दाचा अर्थ असा आहे की आनंद घेणारा व उपभोगणारा. या दिवशी आपण आनंदी राहून व इतरांच्या आनंदात सहभागी होऊन हा सण साजरा केला जातो. तर ही सगळी महत्त्वाची माहिती आज आपण बघणार आहोत. त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरू नका. तर आपण या व्हिडिओमध्ये जे काही बघणार आहोत त्यातील सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे भोगीच्या दिवशी केस धुवावेत का? तर भोगीच्या दिवशी घरातील वडीलधारी व्यक्ती सर्वांना केसावरून अंघोळ घालण्यास सांगतात. परंतु भोगीच्या दिवशी केस धुण्याला इतकं महत्त्व का दिलं जातं असा प्रश्न सर्वांना पडतो. याचं कारण म्हणजे भोगीच्या दिवशी केस धुतल्याने शरीरातील नकारात्मकता, वाईट शक्तींचा नायनाट होतो आणि विविध रोगांपासून मुक्तता होते असे देखील म्हटले जातं. तर महाराष्ट्रात भोगीचा मेन्यू काय असतो? तर बाजरीची भाकरी, तीळ टाकलेली भोगीची भाजी, मूग डाळ, खिचडी, कढी असे आपण घेतो. तर या दिवशी भोगीच्या दिवशी आपण ताजे आणि सात्विक अन्नच ग्रहण करावे. शिळे अन्न खाऊ नये. भोगीची भाजी म्हणजे हिवाळ्यातील सर्व भाजींचा खजिना असतो. यात वांगी, घेवडा, गाजर, वाटाणा, पावटा, बोरे, शेंगदाणे, तीळ अशी सर्व काही याच्यामध्ये मिक्स करून आपण ही अशी भाजी बनवत असतो. यामध्ये तीळ आणि शेंगदाण्याचा देखील वापर करत असतो. पण मात्र या दिवशी आपल्याला मुलांसाठी देखील एक उपाय करायचा आहे. तर मुलांना देखील आपल्या नवीन कपडे घालून या भोगीच्या सणात मुलांना नवीन कपडे घालायला दिले जातात. त्यानंतर त्यांची आपल्याला आरती देखील करायची आहे. नंतर त्यांना थोडीफार हिरवे फळे म्हणजे वाटाणा, ऊस, परत बोरे, परत तांदूळ, थोडी कुरमुरे एक थोडंफार घेऊन एक विशिष्ट मिश्रण करायचं आहे आणि ते वाईट शक्तीपासून वाचवण्यासाठी आपल्या मुलांच्या डोक्यावरून शिंपडावे. हा देखील एक खूप चांगला उपाय आहे. त्यामुळे सगळ्या महिलांना विनंती करते, आपल्या मुलांसाठी हा एक उपाय आपल्याला नक्की करायचा आहे. कारण हा उपाय करत असताना मुलांना जे काही पुढे अडचणी येत असतात त्यापासून त्यांना त्यांचं शरीर निरोगी राहण्यासाठी हे आपण करत असतो. तर भोगीचा देव कोणता आहे? भोगी हा पाऊस व ढगांचा देवता भगवान इंद्र यांना समर्पित आहे. शेतकरी चांगले पीक आणि समृद्धी आणण्यासाठी भगवान इंद्रांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी त्यांची पूजा करतात. म्हणून या दिवसाला इंद्रधन देखील असे म्हणतात. या दिवशी बरेच लोक नको असलेल्या जुन्या व वापरत नसलेल्या गोष्टी टाकून देत असतात आणि बदल किंवा परिवर्तन घडून आणणाऱ्या नवीन गोष्टींवर लक्ष केंद्रित करत असतात. त्याचबरोबर या दिवशी दानाला सुद्धा फार महत्त्व आहे. या दिवशी तीळ दान करणे देखील खूप शुभ मानले जाते. या दिवशी ताजे सात्विक अन्नच खावे. त्यानंतर भोगीची भाजी म्हणजे हिवाळ्यातील सर्व भाजींचा एक खजिनाच असतो. हे तर तुम्हाला माहितीच आहे. तर बघा, आपण खूप कष्ट करतो, मेहनत करतो, त्याचं फळ आपल्याला भेटत नाही. कुठेतरी आपण या छोट्या छोट्या चुका करत असतो. त्यांचे फळ आपल्याला वर्षभर आपल्याला हे काही भोगावं लागतं. एक छोट्या चुकीमुळे आपल्याला ते कायम सहन करावं लागतं. घरात अनेक अडचणी, संकट येतात. तर अशी कोणती भाजी आहे की जी भाजी भोगीच्या दिवशी वापरत नाही? ही भाजी करत असताना ही एक भाग नसून तर तो आपल्या श्रद्धेचा एक विश्वास असतो. ज्यावेळेस आपण भाजी करतो त्यावेळी जर आपण चुकून जरी ही भाजी घेतली तर केलेल्या सेवेचं व केलेल्या उपायाचं फळ आपल्याला मिळत नाही. माता लक्ष्मी देखील आपल्या घरात राहत नाही. वर्षभर दुःख दारिद्र्य येते. बघा, धर्मग्रंथात सांगितलेले आहे की
ही भाजी खाल्ली तर अनेक वेळा भोग भोगावे लागतील असे म्हणतात. या दिवशी काही नियमांचे उल्लंघन करतात. त्यांच्या घरातून माता लक्ष्मी देखील निघून जाते. तर अशी कोणती भाजी आहे की ही भाजी आपल्याला खायची नाही आहे? तर ती भाजी म्हणजे मुळा. मुळा हा आपल्याला बिलकुल खायचा नाही. तर तामसिक अन्नामध्ये मनात विचलता, कुठेतरी चिडचिडपणा आपल्याला वाटत असतो. घरात भांडणे होत असतात. विशिष्ट तिथींना काही भाज्या खाणे गोमांस खाल्ल्यासारखे मानतात. त्यामुळे आपल्याला भोगीच्या दिवशी मुळा हा वर्ज करायचा आहे. इंद्र हा स्वर्गाचा राजा आहे आणि समृद्धीचा देव आहे. त्यामुळे त्यांना जमिनीवर येणाऱ्या व पवित्र मानल्या जाणाऱ्या रोगांचा मानल्या जाणाऱ्या शेंगा व फळभाज्यांचा समावेश करायचा आहे. मुळा हा जमिनीच्या खाली येतो आणि अशुद्ध श्रेणीत तो भेटला जातो. त्यामुळे तो टाळावा. आणि ही एक चूक आहे की जी आपण करत असतो आणि वर्षभरासाठी आपली लक्ष्मी, आपली जी पैसा येण्याचे जे मार्ग असतात ते आपण रोखू शकतो. त्यामुळे प्रत्येक महिलेने लक्षात ठेवा की संक्रांतीच्या दिवशी आपल्याला मुळा हा वर्ज करायचा आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. अशीच एक माहिती घेऊन येऊया. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.